मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय लाखो नागरिकांना लाभदायी ठरणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि लाखो नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, राज्य सरकारचा निर्णय काय, त्याचा नागरिकांना लाभ कसा होईल? प्रज्ञा, पाहतो आपण मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी ज्या आहेत त्या वर्ग 1 म्हणजे त्या नागरिकांना ज्या आहेत त्या देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तर खरं तर अनेक दिवसांपासून ही मागणी होती की जमीन कसतायत, मात्र त्यावरती जो आहे हक्क जो आहे तो नव्हता। देवस्थान आणि ह्या इनाम वस्ती जे आहे ते सातबारा लागलेलं होतं, त्यामुळे कुठेतरी अडचणी निर्माण होत्या। त्या सगळ्या जमिनी ज्या आहे त्या वर्ग 1 करण्याचा निर्णय जो आहे तो या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक सह्याद्रीला बैठक पार पडलेली होती आणि बैठकीमध्ये यावर संपूर्णपणे चर्चा झालेली होती आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना जो आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो फायदा होणार आहे। त्यासोबत काही पाहतो आपण का कॅबिनेटमध्ये सुद्धा इतर निर्णय घेण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का राज्याच्या अनेक रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते वाढलेलं आहे। 6000 किमीच्या रस्त्यांचं जे काही डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करायचं आहे त्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि 37,000 कोटींच्या खर्चास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी खड्ड्यांपासून मुक्त व्हावा यासाठी डांबराऐवजी कॉन्क्रीटीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्याचा सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे। त्यासोबतच काही छोटे मोठे निर्णय झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा संपूर्णपणे आढावा आजच्या बरोबर आहे। महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भात आज चर्चा झाली, महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।